वेलकम अँड वेलकम बॅक टू द चॅनल वर्ल्ड ऑफ सनशाईन. मी जयश्री नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी घेऊन येते ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, फॅशन, फूड, DIY आणि मेकअप. तर आज आहे आमच्या मणिमाऊचं बोरन्हाण आणि त्याची तयारीचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला होता. आणि हे सगळं काही डेकोरेशन आहे जे खूप सुंदर झालेलं होतं आणि माझ्या मैत्रिणींनी खूप छान हेल्प केली होती मला हे सगळं काही करण्यासाठी. आणि इथे आमची मणिमाऊ अशी सुंदर प्रकारे तयार झालेली आहे. तिच्यावर मुकुटसुद्धा तिला दिलेला होता या दागिन्याबरोबर घालण्यासाठी, पण तिला त्रास होत होता त्यामुळे आम्ही तो काही घातला नाही. आणि आता बोरन्हाणाला सुरुवात करणार आहोत. घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असते. त्या दिवशी लहान मुलांना बोरन्हाण घातले जाते. परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात त्याप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जाते. हा लहान मुलांचे कौतुक करण्याचा सोहळा असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरन्हाण घातले जाते. या शिशु संस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरन्हाण घालण्याची पारंपरिक पद्धत आहे. संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतात. बाळाच्या शरीराला बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून बोरन्हाण घातले जाते. या कार्यक्रमात लहान मुलांना आमंत्रण करतात. ज्यांचे बोरन्हाण करायचे आहे त्याच्या डोक्यावरून ऊसाचे, भुईमुगाच्या शेंगा, बोरं, हरभरा, करवंद हे हळूवार टाकले जाते. एवढ्या वस्तू खाली पडताना बघून मुलं ती वेचून खातात. अशाने नवीन फळं खाण्याची सवय मुलांच्या अंगी जोपासता येते. मुलांनी ही फळं खाल्ल्यामुळे बदलत्या वातावरणाचा त्यांच्या शरीरावर काही परिणाम होत नाही. संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी आपण बोरन्हाण करू शकतो. बोरन्हाणाची कोणत्याही प्रकारच्या मुहूर्ताची गरज भासत नाही. या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस असतो, हलव्याचे दागिने असतात, त्याचबरोबर लुटण्यासाठी मुरमुरे, बत्तासे, बोरं, करवंद, तीळ, गूळ, फुटाणे, उसाचे तुकडे, हरभरा आणि चॉकलेट बिस्किटं देखील असतात. या कार्यक्रमात आपण नातेवाईक, शेजार पाजाऱ्यांना बोलवतो. त्यानंतर स्वच्छ आसनावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून पाट ठेवले जाते आणि त्याच्यावर बाळाला बसवले जाते. मग बाळाचे ओवाळून डोक्यावरील सर्व पदार्थ हळूहळू ओतण्यात येतात आणि त्याचप्रमाणे इतर मुलांना ते लुटायला सांगावे. उसके मम्मा को भी क्या उनका बचपन में किया होगा या नहीं किया होगा इसलिए आया था। ऐसे बोल रही ओय चुजुय रोज छान 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 भारी दिख रही है।
या 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 काय बोलते रे काय बोलते रे मग बडायकी मारली नाही. बघितली म्हणते. अरे वा. तिच्या डोळ्यात जाईल. घे बेटा. ओ दीदी पैसे घे. तिला काही नजर बी घाल दिले हा भाई. हे आहे मम्मीच्या मैत्रिणी छान छान. आला आला. तर अशा प्रकारे मनी माऊचा आमचा छानपैकी बोरनाण्याचा प्रोग्राम खूप सुंदर असं छान पार पडला आणि सगळ्यांना खूप छान असं वाट आणि सुकड गिफ्ट केलं. तुम्हाला जर आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढे आमच्या देखील हो झालं.